नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी घटक चाचणी क्रमांक 1 विषय गणितचा पेपर पाहणार आहोत. तर हा पेपर 20 मार्कांचा असेल व यासाठी 40 मिनिटांचा वेळ असेल. तर सुरुवात करूयात. प्रश्न पहिल्यातला अ आहे, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर विधानासमोरील चौकटीत लिहा. या ठिकाणी आपल्याला वाक्य दिलेली आहेत व पर्यायांमधून योग्य उत्तर निवडून त्याचे अक्षर या चौकोनांमध्ये लिहायचे आहे. पहिला आहे, प्रत्येक धनसंख्येत डॅश डॅश वर्गमूळ असतात. ज्याचं उत्तर आहे 2 म्हणजेच ऑप्शन बी. तो बी इथे लिहिला. दुसरा आहे, त्रिकोणाच्या शिरोलंबाच्या संपात बिंदूला डॅश डॅश म्हणतात. ज्याचं उत्तर आहे. तिसरा प्रश्न आहे, 128 चे मूळ 1/7 म्हणजे 128 चे डॅश डॅश मूळ. ज्याचं उत्तर आहे बी 7. योग्य जोड्या जुळवून वर्णाक्षर चौकटीत लिहा. या ठिकाणी आपल्याला 2 स्तंभ दिलेले आहेत व त्यांची उत्तरे या चौकोनांमध्ये लिहायची आहेत. तर पहिला प्रश्न, त्यातील पहिला अ स्तंभामधील पहिले आहे -6 चे घन. ज्याचं उत्तर आहे बी -216. दुसरा आहे 216 चा क्यूब रूट. ज्याचं उत्तर आहे डी 6. तिसरा आहे, उत्तर आहे 1. खालील कृती पूर्ण करा. पहिला आहे, शेजारील आकृतीत रेषा ए बी समांतर रेषा 2 पी क्यू व रेषा एल एम ही छेदिका आहे. मेजरमेंट ऑफ अँगल एम एन क्यू हे 70 अंश आहे. तर AON चे माप काढायला सांगितले आहे. या ठिकाणी आपल्याला ही आकृती दिलेली आहे व या आकृतीनुसार आपल्याला ही कृती पूर्ण करायची आहे. तर कृती पाहूयात. कोन MNQ चे माप आहे 70 अंश. तर देअरफॉर NOB चे देखील माप 70 अंश असेल, कारण ते दोन्ही अनुरूप कोन आहेत. पुढील, कोन AON प्लस कोन NOB यांचे उत्तर 180 अंश असेल व कोन AON अधिक 70 अंश याचे उत्तर 180 येते. तर अँगल AON चे उत्तर 110 अंश असेल. 0.125 चा क्यूब रूट काढायला सांगितलेला आहे. तर याचं उत्तर आहे 0.125 चा क्यूब इज इक्वल टू 125 भागिले 1000 चा क्यूब. याचं उत्तर आहे 125 चा क्यूब भागिले 1000 चा क्यूब. या ठिकाणी याचे कारण देखील दिलेले आहे व पुढील स्टेपमध्ये 5 चा क्यूब भागिले 10 चा क्यूब व या ठिकाणी क्यूब आणि क्यूब रूट कॅन्सल होईल व 5 भागिले 10 चे उत्तर 0.5 येईल. पुढील प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील उपप्रश्न सोडवा. त्यातील पहिला आहे, -7 भागिले 3 आणि -5 भागिले 2 यांची तुलना करा. तर याची तुलना करण्यासाठी आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे -7 चा छेद 3 आहे, तर 3ने या -5 व 2 ला गुणायचं आणि -5 चे छेद म्हणजेच 2ने -7 व 3 ला गुणायचं. तर या ठिकाणी -7 गुणिले 2 भागिले 3 गुणिले 2 अधिक -3 गुणिले 5 भागिले 2 गुणिले 3. याचं उत्तर आहे -14 भागिले 6 अधिक 15 भागिले 6. याचं उत्तर येतं -7 भागिले 3 हे -5 भागिले 3 पेक्षा मोठे आहे. तर या ठिकाणी जी संख्या मोठी असेल त्या बाजूला असे चिन्ह द्यावे. दुसरा प्रश्न आहे, √2 ही परिमेय संख्या रेषेवर दाखवा. तर यासाठी सर्वप्रथम आपल्याला पायथागोरसचे प्रमेय वापरून हा प्रश्न सोडवावा लागेल. तर याची सुरुवात अशी होईल, पायथागोरस प्रमेयानुसार कर्णचा वर्ग इज इक्वल टू पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. तर कर्ण आहे AY, पाया आहे AP आणि उंची आहे PY.
तर AY चा वर्ग हा AP म्हणजेच 1 चा वर्ग अधिक PY म्हणजे 1 चा वर्ग, ज्याचे उत्तर होते 2. आणि या ठिकाणी या ठिकाणचा वर्ग काढून टाकण्यासाठी आपण दोन्ही ठिकाणी स्क्वेअर रूट घेणार आहोत, म्हणजेच AY ची व्हॅल्यू ही √2 येते. प्रश्न क्रमांक 4 आहे, सोबतच्या आकृतीत रेषा P समांतर रेषा Q आहे, रेषा L समांतर रेषा M आहे. तर दिलेल्या कोनांच्या मापांवरून कोन A, कोन B आणि कोन C ची मापे काढा व त्यासाठी कारणे लिहा. या ठिकाणी आपल्याला ही आकृती दिलेली आहे, त्यावरून त्याचे उत्तर पहा. दिलेली माहिती आहे, रेषा P ही रेषा Q ला समांतर आहे आणि रेषा L ही रेषा M ला समांतर आहे. दिलेल्या कोनाचे माप आहे 80 अंश, ज्याचे उत्तर पाहूयात. रेषा वर दिलेला 80 मापाचा कोन आणि A कोन हे एका सरळ रेषेवर वरील कोन आहेत, म्हणून 80 अंश अधिक कोन A याचे एकूण माप 180 अंश असेल. तर कोन A बरोबर 180 अंश मायनस 80 अंश. तर कोन A चे माप असेल 100 अंश, म्हणून कोन A हा 100 अंशाचा कोन असेल. पुढील आपण कोन X हा एक कोन आपण मानून घ्यायचा आहे. तर कोन X आणि कोन A या दोघांचे माप सारखे असेल, कारण ते अनुरूप कोन आहेत म्हणून. तर कोन X चे माप 100 अंश असेल. कोन B अधिक कोन X, कारण ते दोघे एकाच रेषेवर आहेत, म्हणून कोन A अधिक 100 अंश बरोबर 180 अंश. तर कोन B बरोबर 180 अंश मायनस 100 अंश, तर कोन B चे माप 80 अंश असेल. कोन C साठी कोन C आणि कोन B हे दोन्ही अनुरूप कोन असल्यामुळे त्या दोघांचे माप सारखे असेल. अशाच प्रकारे कोन C चे माप 80 अंश आहे. तर या ठिकाणी आपल्याला असे उत्तर मिळते की कोन A चे माप 100 अंश आहे, B चे माप 80 अंश व C चे माप 80 अंश आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवली आहे. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व यादव सर 5555 या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.